दुसरी गोष्ट आपल्या लेकराला संस्कार लावा बरं काय. काही लोक म्हणतील महाराज कीर्तनकाराने एक नवीन पद्धत सुरू केली, कीर्तनामध्ये मायबाप सांगायचं, इमोशनल करायचं आणि चांगले पाकिटं घ्यायचं निघून जायचं. पण ऐका, मला अभिमान होता की परभणी जिल्ह्यामध्ये एकही वृद्धाश्रम नाही. अण्णा, एकही वृद्ध आश्रम नाही. टाळ्या वाजवायचं काही कारण नाही. पुढचं ऐका आता. परभणी जिल्ह्यामध्ये एकही वृद्धाश्रम नाही. मला याचा अभिमान वाटायचा. मला वाटायचं पुणे, मुंबई, नगर, औरंगाबाद, संभाजीनगर इकडंच वृद्धाश्रम असतील. पण ज्या वेळेस माझं पाथरीमध्ये कीर्तन झालं आणि पाथरीच्या थोडं अलीकडं 10 किलोमीटरवर एक वृद्धाश्रम आहे, त्या वृद्धाश्रमामध्ये 37 वृद्ध माणसं आहेत. किती? आणि परमार्थाचा जर बाल्य केला जर कोणता असेल तर परभणी जिल्ह्यानं. परभणी जिल्ह्यामध्ये एवढा परमार्थ होतो. जर त्या परमार्थ होत असताना सुद्धा जर परभणी जिल्ह्यात वृद्धाश्रम होत असतील तर आमचं सांगणं कर्तव्य, महाराज मायबापाची सेवा करा गड्या. तुम्हाला जर असं वाटत असेल मला दुसऱ्याच्या पायाच पडायचं नाही, तर तुम्ही रोज तुमच्या मायबापाच्या पाया पडा. तुम्हाला दुसऱ्याच्या पाया पडायची गरजच पडणार नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्या डोक्यावर बाकीचा कोणाचाच हात नसावा, तर तुम्ही रोज तुमच्या बापाचा आशीर्वाद घ्या. महाराज शोकांती काय महाराज, क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूना महाराज 100 धावा काढल्या तर लेकरं रात्री 12 वाजता उठतात आणि महाराज टाळ्या वाजवतात का नाही? वाजवतात. पण शोकांती काय, बाप रोज महाराज हजारो धावा काढताय तरी बापाचं कोणी महाराज मनावर घेत नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो, बापाजवळ कधीतरी थांबत जा. काय असतं बापाचं प्रेम महाराज? किती प्रेम असतं बापाच्या मनामध्ये. उरामध्ये माया त्याची काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, होटामध्ये हसू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब गड्या, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या. उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या. उमगाया बापर, उमगाया बापर. बाप कळणं फार अवघड आहे महाराज. बाप कळणं फार अवघड आहे महाराज. उभ्या आयुष्यामध्ये बाप कोणाच पुढं महाराज हार पत्कारत नाही, पण तो बाप आपल्या संतती पुढं, आपल्या अवलादी पुढं महाराज हार पसरतो. म्हणून बापाला कधी दुःख देऊ नका गड्या. मायबापाची सेवा करा गड्या. माय आणि